जिल्ह्यातले महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी म्हटलं की बजरंग दल स्टंटबाजीसाठी आंदोलन करते। बजरंग दल कधी स्टंटबाजी करत नाहीये। जे जे बजरंग दलाने म्हटलं ते केलेलं आहे। मग बाबा बुडा अमरनाथचं आंदोलन असो, अमरनाथचं आंदोलन असो, या देशामध्ये राम सेतूचं आंदोलन असो, या देशामध्ये जे जे हिंदू विरोधी कृत्य करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला त्या सर्वांना हाणून पाडलेलं बजरंग दलाने आहे। हे हर्षवर्धन सपकाळ यांना माहित नाहीये। हे स्टंटबाजी नाहीये, हा हिंदूंचा स्वाभाविक प्रतिकात्मक आंदोलन आहे। त्याला त्यांनी स्टंटबाजी म्हणून हिंदू समाजाचा, बजरंग दलाचा, विश्व हिंदू परिषदेचा अपमान केलेला आहे। दुसरं त्यांनी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला या औरंगजेबाशी तुलना करून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। हे राजकीय आंदोलन नाही आहे। पण एकीकडे सर्व लोक हिंदुत्वाच्या बाजूने असताना म्हणजे अबू आझमीने औरंगजेबाबद्दल म्हटल्याबरोबर विधानसभेमध्ये सर्व पक्ष एक झाले आणि सर्व पक्षांनी एक होऊन अबू आझमीचं निलंबन केलं। हे हिंदूंची ताकद आहे। मला वाटतं की हर्षवर्धन सपकाळांचा अभ्यास कमी आहे। औरंगजेबाची कबर इथं जर राहिली तर येत्या पुढच्या भविष्यामध्ये हिंदू समाजाच्या तरुणांसमोर जो इतिहास शिकवला गेला, अकबर दी ग्रेट, औरंगजेबाचं तुष्टीकरण, अफजल खानाचं तुष्टीकरण, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्याच इतिहासाच्या पुस्तकामध्ये साधा शब्द सुद्धा नाहीये। हा इतिहास पुसून टाकायचा जो हिंदू समाजाचा रक्तरंजित इतिहास आहे।